यावर्षी देखील मुंबई शहरच्या या गुड मॉर्निंगच्या माध्यमातून एक राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. एक महत्त्वाचं असणारं मंडळ गुड मॉर्निंग यंदा कोकणातल्या दुसऱ्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. कादवडच्या स्पर्धेत गुड मॉर्निंगला आपण आमंत्रित केलं होतं. त्या ठिकाणी अंतिम सामना झाला होता तो दसपडी क्रीडा मंडळ आणि स्वस्तिक मुंबई उपनगर यांच्या दरम्यान. त्यात स्वस्तिकनं निसट्टा असा विजय मिळवला होता तो दसपडी चिपळूण संघावर. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी वळवितानं पुन्हा एकदा खेळाकडे अभिषेक भोजने आक्रमणासाठी सज्ज. क्रीडा रसिकांचा खूप मोठा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं जरूर आहे. आजच्या रात्री तर देखील अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण या ठिकाणी जरूर पाहत असताना एक बिग फाईट आपण जरूर पाहणार, यात काही शंका नाही. पुढची असणारी लढत तितक्याच तोला मुलाची. आज ओम कबड्डी संघ ठाणे आपण जर पाहिलं कल्याणचा संघ यंगस्टर्सना घेऊन आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं या खेळाडूंना. वळे मित्रांनो क्रीडांगण क्रमांक 2 वर नीरज पालांडे आक्रमणासाठी सज्ज होताना आपण पाहतोय. चल गुड मॉर्निंग आणि ओमची असणारी लढत तिकडे आपल्या नजरा सगळ्यांच्या. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं 44-21 अशी गुण संख्या आहे. वाघजाई 44 आणि राकेश भाऊ घुले 21 गुण. मोठी आघाडी आहे ती वाघजाईकडे. युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू आदित्य शिंदे आक्रमणासाठी सज्ज होतोय. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी उद्या सायंकाळचं सत्र ठीक 5 वाजता चालू होईल. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 2 क्रीडांगणावरती आपण लढती खेळतोय. उद्याचं सायंकाळचं सत्र ठीक 5 वाजता चालू राहील आणि त्यामुळे या स्पर्धेत सहभागी असणाऱ्या सर्व संघाला विनंती असेल की ठीक 5 वाजता आपण उद्या उपस्थित राहणार. स्पर्धेला ठीक 5 वाजता सुरू करणार, त्यामुळं सगळे जे संघ आहेत त्या ठीक 4:30ला या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि आजच्या सत्रातल्या ज्या संघांचा या सत्राशी संबंध नसेल अशा सर्व संघाला विनंती आहे की आपण भोजन कक्षाच्या दिशेने झाला. आजच्या सत्रातले ज्या संघांचे असणारे सामने संपलेत त्यांना विनंती आहे की आपण भोजन कक्षाकडे जाऊया. आमचे स्वयंसेवक आपल्या प्रतीक्षेत आहेत. भोजन समिती स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आपण पाहतोय. या लढतीचा आपण विचार करत असताना क्रीडांगण क्रमांक 2 वर वाघजाईचा असणारा मोठा बोलबाला या स्पर्धेतला आपण जर विचार केला तर मोठी आघाडी वाघजाईच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर गुड मॉर्निंग आणि ओमची असणारी लढत आपण पाहणार. दोन्ही संघाकडून यंगस्टर्स आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं बघूया नशिबाचा कौल कुणाचा आहे पुढील फेरीत पात्र ठरण्यासाठी. येणारा काळ ठरवणार. नीरज पालांडे आक्रमणासाठी सज्ज असताना पॉइंट येण्याचा प्रयत्न जरूर होताना या ठिकाणी आपण पाहतोय.
बघूया आजच्या रात्रीतली महत्वाची लढत आहे या ठिकाणी आपण पाहणार गुड मॉर्निंग आणि ओमच्या दरम्यानची. ज्या संघांचा या सत्रातल्या सामन्यांशी संबंध नसेल त्यांना विनंती आहे आपण प्लीज भोजन कक्षाच्या दिशेने आपण जाऊया. उद्या ठीक 5 वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल आणि त्यामुळे सगळे संघ ठीक 4:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहतील. क्रीडा रसिक विनंती आहे आपण देखील नियोजित वेळेत उद्या स्पर्धा आपण चालू करतोय. प्रेमाची विनंती असेल आपल्या सर्वांना. बोलूया क्रीडांगण क्रमांक 2 कडे. आदित्य शिंदे या ठिकाणी सज्ज असताना मोठी चूक या ठिकाणी होते. विशाल ताटेच्या माध्यमातून पॉइंट मिळतोय पुन्हा एकदा वाघजाईसाठी. विद्युत प्रकाश झोतातली देखडी लढत या ठिकाणी आपण पाहताना ग्रामस्थ खडपोली यांचं अत्यंत सुंदर असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. एक नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा. तमाम क्रीडारसिक स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. कमॉन गुड मॉर्निंग आणि ओम कबड्डी कल्याण ठाणे. बघूया महत्वाची असणारी ही लढत या ठिकाणी आपण पाहताना साहिल राणे येतोय आक्रमणासाठी आपण पाहतोय. एक मोठा बोलबाला असणार राणे या स्पर्धेच्या निमित्तानं. व्यावसायिक संघ BPCL अर्थात भारत पेट्रोलियम या संघाकडून त्याला आपण पाहतो. तोच साहिल या ठिकाणी सज्ज असताना दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ओम ठाणेचा असणारा हा रक्षित कुंडर आहे. क्रीडांगण क्रमांक 2 ची असता लढत या ठिकाणी संपते. लढत होती ती वाघजाई कोळकेवाडी आणि राकेश भाऊ घुले कबड्डी संघ पुणे यांच्या दरम्यानची. या लढतीमध्ये आपण जर पाहिलं तर वाघजाई कोळकेवाडी या रत्नागिरी या संघानं या चालू सामन्यात मोठ्या फरकानं विजय मिळवलाय आणि पुढील फेरीसाठी पात्र होतोय. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. साखळीतला सामना होता. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातला असणारा महत्त्वाचा संघ आपण देखील सर्वांगा सुंदर खेळ केलात त्याबद्दल आपलं देखील ग्रामस्थ खडपोली यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. साखळीतले असणारे महत्त्वाचे सामने या ठिकाणी आपण अनुभवत असताना क्रीडांगण क्रमांक 2 वरील सामनाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण पंचकक्षामध्ये येऊन बसायचं आहे. पुढे मित्रांनो आपण पाहतोय या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लढत आहे ती गुड मॉर्निंग आणि ओमच्या दरम्यानची. आपण पाहूया अनेक मोठे मोठे खेळाडू देणार असणारं मंडळ म्हणून या मंडळाकडे देखील आपण पाहतो. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना एक सूचना आहे. ज्यांच्या आजच्या दिवसाचे सत्रातले खेळ झालेले आहेत त्यांनी भोजन कक्षाकडे आणि निवास व्यवस्थेकडे चला. आमचे कार्यकर्ते आपली वाट पाहत आहेत. विनंती आहे सर्व संघ ज्यांच्या आजच्या सत्रातले सामने संपले आहेत त्यांनी भोजन कक्षाकडे आणि आपल्या निवासस्थानाकडे चला. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सूचना ज्या संघांचा या सत्रातल्या सामन्यांशी संबंध नसेल ज्यांचे सामने या साखळीतले सामने संपले त्यांना विनंती आहे त्या सर्व संघांना आपण भोजन कक्षाच्या दिशेने जाऊया. आमचे स्वयंसेवक आपल्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर आपली जी निवास व्यवस्था आहे त्या ठिकाणी जी गाडी केलेली आहे त्या गाडीच्या दिशेने आपण जाणार आहोत. प्रेमाची विनंती असेल आपल्या सर्वांना. आणि सगळं नियोजन करताना या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा सगळ्या गोष्टी वेळेत होणं अत्यंत अपेक्षित आहे. प्रेमाची विनंती आहे. कमॉन गुड मॉर्निंग. एक चांगली पकड होताना या ठिकाणी आपण पाहिली.
ती प्रसाद पवारची ओमच्या. दुसऱ्या बाजूला आपण जर वळलं तर गुड मॉर्निंग कडून आक्रमण चढवलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय अंकित दारवेकरचा असणारा आक्रमण आपण पाहत असताना हा देखील तितक्याच तुलामुलाचा असणारा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. सगळे यंगस्टर्स आहेत गुड मॉर्निंगच्या माध्यमातून, पण प्रभावी असं त्यांचं असणारं टीम कॉम्बिनेशन आपण जरूर पाहिलं. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवोदित खेळाडूंना संधी दिले या ठिकाणी प्रशांत चव्हाण यांच्या माध्यमातून. जे टीम मॅनेजर आहेत ते ओम कबड्डी संघ कल्याण ठाणेचे. बोलूया शार्दूल येतोय, शार्दूल पाटील एक महत्वाचा खेळाडू, मुंबई विद्यापीठाचा कर्णधार आणि मुंबई शहर पूर्व विभागातून ज्याला रिप्रेझेंट केलं तोचा शार्दूल. गुड मॉर्निंग कडून आपण आक्रमण चढवताना पाहिलं. एक चांगला खेळाडू. आपल्या स्पर्धेसाठी आपले एक हितचिंतक श्री अरविंदजी सागवेकर इथे उपस्थित आहेत. मंगेश कदम, आपल्याला विनंती आहे ग्रामस्थ क्रीडा मंडळातर्फे त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. अरविंदजी सागवेकर. अरविंदजी सागवेकर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. ग्रामस्थ खडपोले यांची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. साहिल राणे येतोय आक्रमणासाठी क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. हा देखील मुंबई शहर पूर्व विभागाचा कर्णधार आणि महाराष्ट्राकडून नॅशनल गेम्समध्ये बीच कबड्डीमध्ये त्याला आपण पाहिलं होतं. हाच तो साहिल राणे. एक दमदार असा संघ, याचा व्यावसायिक संघ BPCL. यातले असणारे जे 4 खेळाडू आपण पाहतो गुड मॉर्निंगचे ते व्यावसायिक संघात आपण पाहिलं आहे. त्यातला नदीश बेर्डे ज्याला BPT अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कडून आपण पाहतो. साहिल राणे BPCLच्या माध्यमातून आपण पाहतो. शार्दूल पाटील असेल जो न्यू इंडिया इन्शुरन्स असेल आणि तन्मय सावंत मुंबई पोलीस, असे 4 खेळाडू व्यावसायिक गटामध्ये आपण पाहतो ते गुड मॉर्निंगच्या माध्यमातून. बघूया पाहायचा आहे तो यांचा असणारा प्रतिकार कसा करतोय ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे. अनेक मोठे मोठे खेळाडू देणार मंडळ म्हणून या मंडळाकडे जरूर आपण पाहतो. गुड मॉर्निंगचा असणारा तेजोमय आलेख आपण पाहत असताना गेली 11 वर्ष या क्लबच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा असणारा खेळातला चांगल्या खेळाडूंना संधी दिली. अनेक मोठे मोठे खेळाडू निर्माण झाले गुड मॉर्निंगच्या माध्यमातून. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा 4 मुंड्या चित करण्याचा प्रयत्न होताना ज्या ठिकाणी जर्सी नंबर 5 अर्थात रक्षित कुंदरला केलेली पकड पाहिली. संधी दिली जाते पुन्हा अंकित दारवेकर जो येतोय पुन्हा एकदा याच गुड मॉर्निंगच्या माध्यमातून. गेल्या 11 वर्षाचा तेजोमय आलेख ज्याच्यामध्ये स्वप्नील भादवणकर आपण पाहतो अग्निशामक दलात खेळाडू आहेत, माजी राष्ट्रीय खेळाडू आहेत. अक्षय शिंदे महावितरणमध्ये आपण पाहतो याच गुड मॉर्निंगचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून आपण त्याला पाहिलं. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला रिप्रेझेंट केलं होतं. ज्युनियर इंडियामध्ये तोच अजय शिंदे. या गुड मॉर्निंग महाराष्ट्राचा खेळाडू धीरज रोकडे असेल महावितरणचा खेळाडू आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रदीप टक्के, असे चांगले चांगले खेळाडू या गुड मॉर्निंगनं आपल्या महाराष्ट्रासाठी दिले. दुसऱ्या बाजूला तितक्याच तोला मुलाचा आहे तो ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे. सचिनजी शिंदे BC फाउंडेशन आपणास विनंती आहे सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. सचिनजी शिंदे BC फाउंडेशन. आमचे ग्रामस्थ आणि मार्गदर्शक आणि या क्रीडा स्पर्धेला नेहमीच आवर्जून उपस्थिती लावणारे तुकाराम भातडे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. तुकाराम भातडे. कृपया पंचांची उज्जत घालू नका. आपण व्यावसायिक गटामध्ये खेळता
प्रयत्न दमदार होताना एकदम आपण पाहतो परफेक्ट या ठिकाणी अँकल होल्ड आपण पाहताना या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ओंकार मोठे आहे नवोदित खेळाडू यंगस्टर आहे गुड मॉर्निंगचा उद्या देखील आपल्या या स्पर्धेमध्ये अनेक मातब्बर संघ आपले आवडते खेळाडू ते खेळताना आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांना देखील विनंती आपण ज्या संख्येने आज आला आहात त्याहीपेक्षा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा. आपण एक शिस्त पाळूया, गॅलरीमध्ये बसूया, मार्ग मोकळा ठेवूया आणि खडपोलकरांचं जे कबड्डीवरचं प्रेम आहे ते नक्की दाखवूया. कारण मोठे खेळाडू मोठे संघ उद्या देखील या क्रीडानगरीमध्ये हजेरी लावतील आणि परवा या स्पर्धेचा क्लायमॅक्स असेल. त्यामुळे आपल्यासाठी मेजवानी असेल पुढचे 2 दिवस या सगळ्या कबड्डी महोत्सवाचा आपण आनंद घेण्यासाठी जरूर या. अच्छा रात्रीतली असणारी महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. गुड मॉर्निंग आणि ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे यांच्या दरम्यानची उद्याच्या सायंकाळच्या सत्रात देखील महत्वाचे संघ आहेत. स्वस्तिक मुंबई उपनगर एक बलाढ्य असा संघ, राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू, दसपडीतल्या शिरगाव गावचे सुपुत्र अर्थात आपण पाहतोय निलेश शिंदे यांचा चबू, ज्यामध्ये आपण पाहतो भारतीय रेल्वे संघात स्थान पटकावणारा असणारा महत्त्वाचा असणारा खेळाडू अर्थात अरकम शेख, राज साळुंके यांच्यासारखे असणारे मोठे खेळाडू उद्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहणार. अनेक चांगले संघ आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताना. दादा साववाड यांचा असणारा चंबू, दीपक शिंदे प्रो कबड्डी स्टार, अनेक चांगले खेळाडू या संघातनं देखील आपण पाहणार. उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये ठीक 5 वाजता स्पर्धेला प्रारंभ, 4:30 वाजता संघ या ठिकाणी दाखल होतील, यात काय शंका नाही. वळ मित्रांनो आजच्या या महत्त्वाच्या लढतीकडे स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. क्रीडारसिकांचा असणारा एक मोठा उत्साह स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. आजच्या या पहिल्या रात्री आई सुकाई देवीचे असणारा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहतील यात काही शंका नाही. महाराष्ट्रातला असणारा एक जम्बो पंच पॅनल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना अनेक ठिकाणी स्पर्धांचा असणारा बोलबाला आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये देखील आपण 17 आणि 18 असे 2 दिवस राज्यस्तरीय स्पर्धा पाहतोय. 18, 19, 20 पुन्हा एकदा कणकवलीमध्ये स्पर्धा आहे आणि 16, 17, 18 पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये. राज्यस्तरीय स्पर्धांचा असणारा संपूर्ण महाराष्ट्रातला एक मोठा थरार आणि सगळ्यात महत्त्वाची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा ग्रामस्थ खडपोली यांची आपण पाहतो या ठिकाणी. आज उद्या परवा असे 3 दिवस आपण पाहणार. 3 सायंकाळची सत्र आपल्या सर्वांसाठी एक संस्मरणीय असणार यात काय शंका नाही. बघा चालू सामना गुड मॉर्निंग आणि ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे यांच्या दरम्यानचा. नशिबाचा कौल कुणाच्या बाजूनं, चालू सामन्यातला बाजीगर कोण, येणारा काळ ठरवणार. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. गुणतालिकेत आपण जर पाहिलं तर गुड मॉर्निंग आपण पाहिलं खूप मोठ्या वेगानं गुणतालिकेत सरस असताना प्रयत्न करताना
या ठिकाणी आपण पाहिलं पूर्वार्धातच आपले इरादे स्पष्ट केले आणि त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. तो गुड मॉर्निंगच्या माध्यमातून आपण पाहतोय अंकित दारवेकर आक्रमणासाठी या ठिकाणी आपण पाहिलं. चोख प्रत्युत्तर देण्यासाठी प्रयत्न होतो का अद्यापर्यंत सूर गवसला जात नाहीये. तो ओम कबड्डी संघ कल्याण ठाणेसाठी अगदी सहजगत्या ट्रॅप करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट खेळण्याचा प्रयत्न होतोय गुड मॉर्निंगच्या माध्यमातून. मंदार कोटला केलेली पकड आपण पाहिली. आता 2चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय येणारा काळ ठरवणार. या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चित एक मोठा बोलबाला असणारा खेळाडू शार्दूल पाटील ज्याला आपण पाहतोय मुंबई विद्यापीठाचा असणारा हा एक माजी कर्णधार व्यावसायिक संघ शार्दूलचा आपण पाहतो. तो दिंड इन्शुरन्स जे संघ अद्यापर्यंत क्रीडानगरीमध्ये त्यांना विनंती आहे की आपण आपल्या सत्रातले सामने संपल्यानंतर आपण भोजन कक्षाच्या दिशेने आणि निवास व्यवस्थेकडे आपण जायचं आहे. सगळ्यांनी भोजन करून घ्या. प्रेमाची विनंती सर्व खेळाडू या स्पर्धेतले. वळ्या पुन्हा एकदा आपण पाहतो आक्रमणासाठी सज्ज असताना प्रसाद पवार, प्रशांत चव्हाण, परेश चव्हाण, गिरीश इरनाक यांचा असणारा चमू. ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे नियमित सराव या संघाचा आपण पाहिलेला आहे. मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कल्याण शहरामध्ये आणि त्याच्या माध्यमातून देखील एक मोठा एक ठाणे जिल्ह्यातला एक बलाढ्य संघ म्हणून ख्याती असणारा संघ आपण पाहतो. या मध्यंतरापर्यंत आपण थांबतोय. एक मोठा आघाडी घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो. तो गुड मॉर्निंगच्या माध्यमातून मध्यंतरापर्यंतची गुणसंख्या गुड मॉर्निंग 30 गुण आणि ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे 3 गुण अर्थात 27 गुणांची मोठी आघाडी आहे. ती गुड मॉर्निंग मुंबई शहरकडे. कमॉन डीजे मास्टर. पुन्हा एकदा मध्यंतरानंतर खेळाला प्रारंभ या ठिकाणी होताना एक चांगला अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. तो ओंकार मोटेच्या माध्यमातून ट्रॅप केलं जात आहे. ते आर्यन फुटकला जो ओम कबड्डी संघाचा असणारा खेळाडू आहे. आपण पाहतोय एकापेक्षा एक असे चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. तन्मय सावंतला बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय संधी मिळते तन्मयच्या माध्यमातून जो मुंबई पोलीस संघामध्ये कार्यरत आहे. मुंबई शहर संघाचा असणारा प्रतिनिधित्व करणारा गुणवान खेळाडू तन्मय. गुड मॉर्निंग मुंबईचा. हॅलो श्री सावंत सर आपण पंचकक्षामध्ये यायचं आहे. या स्पर्धेचे पंचप्रमुख सन्माननीय सुधीरजी सावंत सर आपण पंचकक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय सुधीरजी सावंत सर. अंकित दारवेकर आक्रमणासाठी सज्ज होताना मोठी आघाडी आहे ती पूर्वार्धामध्ये आपण पाहिली.
की गुड मॉर्निंगच्या माध्यमातून उत्तरार्धामध्ये त्याच प्रकारचा खेळ होतो का, गुणांची असणारी घौडदौड त्याच पद्धतीनं होते का, येणारा काळ ठरवणार. आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपण पाहतो इरादे स्पष्ट केले. तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना तन्मय सावंत हा देखील तुला बोलाचा खेळाडू आजच्या रंगतदार लढतीच्या निमित्तानं आपलं अस्तित्व या ठिकाणी सिद्ध केलं जात आहे. एक चांगला प्रभाव या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न एका चतुरस्र खेळाच्या माध्यमातून या खेळाडूचा. ग्रामस्थ घडपुली यांची मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताना ओमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर श्रीजित येतोय, श्रीजित कुंदार. डुबकी मारायच्या मात्र इथं आपण जर पाहिलं तर वॉल ऑफ गुड मॉर्निंग म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो एक महत्त्वाचा असणारा खेळाडू आपण पाहतो गुड मॉर्निंगच्या माध्यमातून ज्यांनी नेत्रदीपक असं प्रदर्शन केलं ते या डिफेन्समध्ये अर्थात किशन सिंग जर्सी नंबर 15 शार्दूलला आमंत्रित केलाय. आजच्या रात्रीतली असणारी ही शेवटची महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहताना उद्या सायंकाळचा 17:05 वाजता क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक निमंत्रितांची भव्य दिव्य देखणी राज्यस्तरीय स्पर्धा आई सुकाई देवीच्या त्रैवार्षिक यात्रोत्सवानिमित्त ग्रामस्थ खडपोली यांची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना गुड मॉर्निंग मुंबई आणि ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे यांच्या दरम्यानची लढत त्या ठिकाणी चालले. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी चिपळूणमध्ये देखील स्पर्धांचा असणारा एक मोठा बोलबाल आपण जरूर पाहतो. सुधीर स्पोर्ट्स क्लब मार्कट निंदोजी क्रीडा मंडळ मार्कट यांच्या वतीनं स्वर्गीय सुधीर भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देखील एका जिल्हास्तरीय स्पर्धेचं असणारं आयोजन केलेलं आहे. आज त्या स्पर्धेचा असणारा महत्वाचा असणारा दिवस आपण तिसरा दिवस आहे, तिसरा आणि अंतिम दिवस आहे. महत्वाची असणारी चढाई या ठिकाणी आपण पाहत असताना स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांग सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी होताना पुन्हा एकदा अंकित येतो आक्रमणासाठी. 5च्या डिफेन्समध्ये आपण पाहिलं बोनस ऑफ असेल चढाईतच गुण घेणं क्रमप्राप्त आहे ते अंकितसाठी. अद्यापर्यंत सूर गवसत नाही आपण पाहतोय तो गुड मॉर्निंगच्या माध्यमातून एक चांगला प्रभाव या ठिकाणी दाखवताना ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही मध्ये वरचढ ठरण्याचा प्रयत्न याच संघाचा मोठा बोलबाला आहे. दर्दी क्रीडा रसिकांचा एक उत्साह चांगला आहे स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. अद्यापर्यंत एकतर्फी चाललेला असणारा सामना आपण पाहताना गुड मॉर्निंगचं असणारं मोठं एक वलय या स्पर्धेच्या निमित्तानं चालू सामन्यामध्ये जवळपास 30 गुणांची असणारी मोठी आघाडी आहे. एकतर्फी सामना साखळीतला असणारा महत्वाचा सामना या ठिकाणी आपण पाहताना क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. चला बोलूया पुन्हा एकदा खेळाकडे.
काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण खेळाकडे जातोय. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं आपण पाहतोय. गुणसंख्या आहे ती गुड मॉर्निंग 34 आणि ओम 4, 30 गुणांची मोठी आघाडी गुड मॉर्निंग मुंबई शहरकडे. शार्दुल पाटील आक्रमणासाठी सज्ज. सुपर टॅकल ऑन आहे. आपण पाहतो काय घडतंय काय बिघडतंय. ट्रॅप केलं जातंय का की चढाईमध्ये गुड घेतोय तो शार्दुल. स्वप्न पहा ती प्राप्त करा आणि त्यासाठी साहस आणि धाडस दाखवा हे दाखवण्याचा प्रयत्न आहे गुड मॉर्निंगच्या माध्यमातून जरूर झाला. साखळीतल्या महत्त्वाच्या सामन्यात आपण पाहतोय एक बलाढ्य मोठा संघ आपण पाहतो ओमचा. मात्र त्याच्यासमोर एक आपण पाहिलं तर मोठ्या गुणतालिकेत जातोय, आघाडीत घेतोय तो गुड मॉर्निंगचा संघ आपलं अस्तित्व सिद्ध करताना या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्तानं. चालू सामन्यातली शेवटची 4 मिनिटं डोरडाय स्वरूपाची असणारी रेड होती आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी गुण हिरलाय आपण पाहिला. कमॉन कमॉन. बढिया मित्रांनो आपण पाहतोय सामन्यात एकदम मजबूत स्थितीत असताना नशिबा एकचा कौल हा जरूर आज आपण पाहिलं गुड मॉर्निंगच्या माध्यमातून जरूर आहे. या चालू सामन्यामध्ये आपण पाहिलं अद्यापर्यंत एका मोठ्या गुणसंख्येत आपला विजय साकार करण्यासाठी प्रयत्न असताना गुड मॉर्निंगचा चमू किशन सिंग आपण पाहतोय. ज्याला संधी असलेल्या स्पर्धेच्या निमित्तानं हाच तो किशन ज्याला VBSP युनिव्हर्सिटी संघाकडून आपण पाहिलं ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. तोच हा जर्सी नंबर 15 किशन सिंग आपण पाहताना गुड मॉर्निंग मुंबई शहरचा असणारा गुडवान खेळाडू. एक चांगला चमू आहे आपण पाहतो यंगस्टर्सच्या माध्यमातून गुड मॉर्निंगचा. 2-2 असा चमू त्याला परतावण्यासाठी आहे. शार्दुल येतोय. शार्दुल 1+2 = 3 पॉइंट्स टू गुड मॉर्निंग. चालू सामन्यातलं शेवटचं 1 मिनिट आक्रमणासाठी येतो श्रीजित कुंदर. क्रीडारसिको आजच्या पहिल्या सायंकाळच्या सत्रात पहिल्या रात्री आपण या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा ग्रामस्थ क्रीडा मंडळ खळपोली आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं आयोजित केलेल्या या भव्य दिमागदार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या पहिल्या रात्री आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सुजन तळवी गुण. ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे 6 गुण अर्थात 33 गुणांनी हा सामना गुड मॉर्निंग मुंबई शहरनं जिंकलाय. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील फेरीसाठी पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आज या स्पर्धेच्या असणाऱ्या पहिल्या रात्री आपण सर्व क्रीडा रसिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली आयोजित निमंत्रितांच्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या पहिल्या रात्री आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया. सर्व संघ या स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेत त्या सर्व संघांचं पुन्हा एकदा आपण ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली यांच्या वतीनं मनपूर्वक आभार असतील. आपण सर्वांनी या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेची शान वाढवत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानावे तितकं थोडं. धन्यवाद.